अपडेट घेऊन आलो आहे मार्केट संदर्भात. मार्केट आता 25,000 क्रॉस केलं आहे. सेन्सेक्स पण वाढला आहे. सेन्सेक्स जवळपास 800 पॉईंटनी वाढला आहे आणि निफ्टी आपली 250 पॉईंटनी काल वरती वाढली आहे आणि बँक निफ्टी पण त्याच्यामध्ये आपल्याला वाढताना दिसते. तर 800 पॉईंटनी बँक निफ्टी काल प्लस होती. तर याचं कारण असं की मार्केट ओपन होताना साईडवेज ओपन झालं, पण त्याच्यानंतर मार्केटमध्ये अचानक मोमेंटम आली. त्याचं रिझन काय? तर रिझन असं आहे की RBIची काल मॉनिटरी पॉलिसी होती आणि मॉनिटरी पॉलिसीनुसार आपला जो रेपो रेट आहे तो 6% होता पहिले ना, आता तो रिड्यूस होऊन 50%ने रिड्यूस होऊन तो 5.5 झाला आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये अचानक मोमेंटम बघायला मिळाली आणि इथून पुढे पण मार्केट आता वरती जाण्याचे खूप सारे चान्सेस आहे. बिकॉज ऑफ दी आपली GDP ग्रोथचे लास्ट मॉनिटरी पॉलिसी झाली त्याच्यामध्ये थोडी पण इन्क्रीज झाली होती, त्याच्यामध्ये काही अनचेंज दिला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती अजून वाढण्याचे चान्सेस आहे. याच्यामुळे आता मार्केटमध्ये जे लास्ट 6 महिन्यापासून जे फॉल चालू होते ते नक्कीच इथून पुढे आता कव्हर होतील आणि इथून पुढे आपल्याला चांगल्या मार्केटमध्ये मोमेंटम बघायला मिळतील. आणि काही स्टॉक आहे सध्या पण खाली जे अजून पण वाढलेले नाही, तुम्ही त्याच्यामध्ये अजून स्टॉकमध्ये बाईंग करू शकता. जसं की अशोका बिल्डकॉन म्हणून स्टॉक आहे, याचा आपण PE रेशो जर बघितला हा 3च आहे. हा स्टॉक चांगल्या प्रकारे रिअल एस्टेट सेक्टरमध्ये चांगला वर्क करतो. याच्यामध्ये तो फायनान्स करतो, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटकडनं पण कॉन्ट्रॅक्ट मिळतात. तुम्ही याच्यावर फोकस करू शकता. धन्यवाद.